नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल. मी वर्षा तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन रेसिपीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर मस्त असं थंडीसाठी प्रोटीनयुक्त लाडू मी तुमचं घेऊन आलेले आहे. तर याच्यामध्ये आपण गूळ पण वापरणार नाही, साखर पण वापरणार नाहीत. मस्त असे हेल्दी ड्रायफ्रुट्स लाडू आहेत. हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सगळे खाऊ शकतात. याच्यामध्ये भरपूर प्रोटीन, मिनरल्स, व्हायटॅमिन सगळं 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 भरपूर आहे, भरपूर प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे दररोज एक जरी सकाळी लाडू खाल्ला तरी इम्युनिटी बूस्ट होण्यासाठी खूप खूप मदत होते. तर या ठिकाणी 2 वाट्या मोठं खोबरं किसलेलं मस्त असं भाजून घेतलेलं आहे. नॅचरली ऑइल असतं खोबऱ्यामध्ये, त्याच्यामुळे तेल तूप वगैरे टाकायची गरज लागत नाही. मस्त असं कमी गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच कढईमध्ये मी 3 ते 4 चमचे जवस या ठिकाणी मी भाजून घेतलेलं आहे. आणि जवस हे आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे मी 3 ते 4 चमचे टाकलेलं आहे, ते फक्त भाजून घेतलं. त्याच्यानंतर ना या ठिकाणी मी तूप टाकले 3 ते 4 चमचे, मोठे चमचे टाकलेले आहेत. आणि शक्य असेल तर गावरान गाईचं तूप असेल तर टाका, नाही तर तुम्ही कोणतंही टाकू शकता. तर या ठिकाणी मी काजू आणि बदाम, आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता. तर काजू बदाम जास्त आवडत असेल तर काजू बदाम जास्त घेऊ शकता. सीड्स आवडत असेल सीड्स जास्त घेऊ शकता, किंवा जवळ जास्त घेऊ शकता, ते जास्त घेऊ शकता. पण ही मी मध्यम मेजरिंग घेतलेलं आहे सगळं. तर ना या ठिकाणी मस्तपैकी ते सुद्धा तळून घ्यायचे. त्याचप्रमाणे आता मार्केटमध्ये खूप सारे सीड्स भेटतात. या ठिकाणी सूर्यफुलाचं सीड्स आणि भोपळ्याचं बी, म्हणजे हे 2 सीड्स मी या ठिकाणी घेतले होते. ते सुद्धा तुपामध्ये थोडेसे परतून घेतले. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी मी खजूर 500 ग्रॅम 250 ग्रॅम, तुम्ही तुमच्या गोड जसं आवडतं ना तसं या ठिकाणी तुम्ही खजूर घ्यायचं आहे. बिया काढून मिक्सरला वाटून तुपामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आता ते या सगळं मिश्रणामध्ये मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पहिल्यांदा गरम लागतं, थोडंसं थंड झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले लाडू वळले जातात. आणि हो, एवढ्या मेजरिंगमध्ये ना आपले 30 ते 35 लाडू आरामशीर बनवून तयार होतात. या ठिकाणी तुम्ही सुद्धा अगदी उत्तम लाडू झालेले आहेत. लहान मुलांसाठी सुद्धा तुम्ही दररोज एक सकाळी त्यांना दिलं ना, बाकीचं काही नाही, सकाळी नाश्त्याला खात नाही शाळेत जाताना मुलं, पटपट दूध पित नाहीत कोण तर त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. आता ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे, डिलिव्हरी झालेली आहे, त्यांच्यासाठी सुद्धा एकदम उत्तम आहेत हे लाडू. आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली का नाही? आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया छान मस्त इंटरेस्टिंग रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वतः का मस्त राहा. बाय बाय.